नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. राजकारणात काहीही होऊ शकतं, त्यामुळे राज्यातील परिस्थिती बघता प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असं विधान प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी केलंय. महाविकास आघाडीमधील पक्ष निकालानंतर एकत्र राहणार नाही, त्यांना आमच्या सोबत यावे लागेल, असंही त्यांनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून उद्या 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं असून कोणाचं सरकार सत्तेत येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यातच आज सायंकाळी मुंबईत महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. निकालानंतर आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन केला असल्याची माहिती मिळते. सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नाना पटोलेंना फोन केला असल्याची माहिती मिळते. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 66.5% मतदान झालंय. या निवडणुकीसाठी प्रचार करत असताना अनेक नेत्यांनी दिलेल्या घोषणांवरून वाद निर्माण झालेत. या वादाला कारण ठरलेल्या घोषणांबाबत निवडणूक आयोगाने अहवाल तयार केलाय. राज्यातील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेला हा अहवाल दिल्लीत आयोगाच्या मुख्यालयात पाठवण्यात आलाय. अहवालाचा अभ्यास करून निवडणूक आयुक्त वादाचे कारण ठरलेल्या घोषणांप्रकरणी कोणावर कारवाई करावी याबाबतचे निर्णय घेणार आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्ष किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी जर उद्या वंचित बहुजन आघाडीला संख्याबळ मिळालं तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्या पक्ष किंवा युती आघाडीच्या सोबत राहणे पसंत करणार आहोत, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. एक्स सोशल मीडियावरून ट्विट करत आंबेडकरांनी आपलं मत व्यक्त केलंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल आलेत. येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यातच काँग्रेस नेते नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली आढळल्या. त्यामुळे मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले असून नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं बिटकॉइन घोटाळ्याअंतर्गत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार आरोपींनी 80,000 बिटकॉइनच्या माध्यमातून 6,606 कोटी रुपयांचा निधी 9 परदेशी कंपन्यांद्वारे परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळवलाय. या प्रकरणी गौरव मेहता यालाही काल समन्स बजावण्यात आलंय. अमेरिकन न्यायालयाने गौतम अदानींसह अजून 6 जणांवर लाच दिल्याच्या आरोपाखाली दोषी ठरल्यामुळे काल अदानी समूहाचे सर्व शेअर 20% खाली कोसळला. त्यानंतर आता अदानींमुळे LICला देखील मोठा धक्का बसलाय. मिळालेल्या माहितीनुसार अदानी समूहाच्या शेअर्स गुंतवणूकदारांमध्ये LICचा देखील समावेश आहे. LICने अदानींच्या 7 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र काल शेअर्समध्ये मोठी पडझड झाल्यामुळे LICला 12,000 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती अदानी यांना लागोपाठ दुसरा धक्का बसलाय. केनिया सरकारने अदानी समूहाला दुसरा झटका दिलाय. केनिया सरकारने अदानीच्या प्रस्तावित विमानतळ विस्तार आणि ऊर्जा प्रकल्पांना रद्द केलंय. या प्रकल्पांसाठी अदानी समूहाने बोली लावली होती. ऊर्जा क्षेत्राशी निगडीत प्रकल्पाची किंमत $700 दशलक्ष तर ऊर्जा प्रकल्पाची किंमत $1.8 अब्ज असल्याचं सांगितलं जातंय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट यांच्यावर इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गंभीर आरोपांसाठी अटक वॉरंट जारी केले. गाझापट्टीत युद्धकाळात सामान्य नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांसाठी ICCने नेतन्याहू आणि गॅलंट यांच्यावर हत्या, शोषण आणि अमानवीय कृत्यांबाबत गुन्हे दाखल केले. इस्रायलने गाझातील नागरिकांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधा रोखल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू आणि संकटांना सामोरं जावं लागलं आरोप केलेत. यात लहान मुलांचा मृत्यू आणि मानवीय त्रासाचे पुरावे आढळल्याचं कोर्टाने नमूद केलंय. पुरुष आणि महिलेचे प्रेम संबंध असताना लग्नाचे दिलेले वचन मोडले किंवा पूर्ण केले नाही तर पुरुषांवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. पुरुष आणि महिलेचे सहमतीने प्रेम संबंध असताना ब्रेकअप झालं तर पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणावर निकाल देताना हे स्पष्ट केलंय. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.